संसार सुखाचा करीना आनंदे भरीना तिन्ही लोक जाईन गेला तया पंढरपुरा भेटेल माहेरा आपुलिया सर्व सुखाचे फळ मिळविना क्षेम मिळविना पांडुरंगा जाईन गेलाय तया पंढरपुरा भेटेल माहेरा आपुलिया पापरमदेवीवर विठ्ठलाची भेटी आपुलसाठी करुणी विठाला समचरण सरोजम साजनिला जगन्नेत्रपाणी मंडलामी तरुण तुलसी माला स्कंदनेत्रं सदैव हास्यधवलं विठ्ठल महायोग पीठे देवी वरं पुंडरीकाय दातुमुनिके समागत्य नित्यं तदासनं परब्रह्मलिङ्गं वन्दे पाण्डुरङ्गं पांडुरंगा
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये प्रतिपचन्द्रेव लेखेव वर्धिष्णु विष्णुवन्दिता शाहसुर शिवसस्सा मुद्रा भद्राय राजदे विठाल विठाल अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिनी लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा सर्व सुकृताचे फळ मिलाहीन क्षेम मी देन पांडुरंग जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा बाप रखमादेवी बरो विठ्ठलाची भेटी आपण सवसाठी करून ठेले जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा जगविख्यात आळंदी येथे समाधिस्थ झालेले भगवान पांडुरंगाचे अत्यंत जवळचे असलेले महामाऊली महावैष्णव माऊली ज्ञानेश्वर यांचा हा 4 चरणांचा अभंग माऊली या अभंगात प्रतिज्ञापर मागणी करतात. काय करतात? अवघाची संसार सुखाचा करीन एक जणाचा नाही तर संपूर्ण जगाचा संसार सुखाचे करण्याची प्रतिज्ञा माऊली ज्ञानेश्वर घेतात. ती माऊली ज्ञानेश्वरच घेऊ शकतात. पुढे काय म्हणतात ते? अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके. या तिन्ही लोकांमध्ये आनंद भरण्याची प्रतिज्ञा माऊली ज्ञानेश्वर करतात. मग त्यासाठी काय करतात ते काय म्हणतात? मग त्यासाठी जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुनिया. महा तिन्ही संसारामध्ये तिन्ही लोकांमध्ये आनंद भरण्यासाठी माऊली वैष्णव माऊली ज्ञानेश्वर काय म्हणतात? जाईन गे माये. कुठं? जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुनिया. त्यासाठी म्हणतात की मी जाईन गे माये म्हणजे माझं माहेर असलेल्या पंढरपुराला जाईल. मग पंढरपुराला जाऊन तिथं मी काय करेन? सर्व सुकृताचे फळ विलाहीन क्षेम मी देईन पांडुरंग. आजपर्यंत जे मी केलेलं पुण्य ते भगवान पांडुरंगाच्या चरणी अर्पण करेल आणि भेटेन माहेरा पुनिया. मग पुढे माऊली वैष्णव काय म्हणतात? माऊली ज्ञानेश्वर म्हणतात बाप रखमादेवी बरो विठ्ठलाची भेटी आपण सर्वांसाठी करून ठेवले. त्या पंढरपुराला गेल्यानंतर त्या पांडुरंगाचे कडकडून मिठी घेणार आणि त्या पांडुरंगाचे क्षम विचारणार असे माऊली वैष्णव माऊली ज्ञानेश्वर या अभंगातून सरळ सरळ म्हणतात विठ्ठल विठ्ठल सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या गावचं शिरापूर गावचं वैभव असलेलं ग्रामदैवत हनुमान मंदिर तसेच गणपती मंदिर तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर माऊली ज्ञानेश्वर तसेच जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मंदिर
या मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचा हा इथे उत्सव संपन्न होत आहे. पहिल्या दिवसाची सेवा भक्तिताई कहांडळ, तसेच काल दुसऱ्या दिवसाची सेवा आदरणीय हरिभक्त परायण दीपक महाराज कहांडळ या दोघांनीही सेवा संपन्न केली. म्हणजे 2 दिवस तुम्हाला गोडधोडाचं जेवण होतं आणि तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. म्हणजे आज तुम्हाला पिठलं भाकरीवरच भागून घ्यावं लागणार आहे. विठाला तर या सेवेसाठी, या सप्ताहासाठी ज्यांचं मार्गदर्शन लाभलं ते गुरुवर्य रामनाथ महाराज शिलापूरकर, तसेच आदरणीय तात्याबा महाराज बोराडे, तसेच संपूर्ण भजनी मंडळ शिलापूर, बोराडे सर असतील, आमचे निवृत्ती भाऊ कहांडळ असतील, संपूर्ण भजनी मंडळ शिलापूर असेल, वसंत नाना असतील, भक्तिताई कहांडळ असेल, तसेच त्यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं असे धनंजय कहांडळ, तसेच द्वारपाल आपले शिवाजी नाना बोराडे, तसेच काल ज्यांची कीर्तन सेवा संपन्न झाली ते दीपक महाराज कहांडळ, तसेच यश महाराज, पहाडी आवाज असलेले, आम्हाला नेहमी मार्गदर्शन असलेले, तसेच उत्तम हार्मोनियम वादक असलेले आमचे आवडते माधव नाना बोराडे, तसेच ज्यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं असे आमचे मोठे बंधू राहुल भाऊ कहांडळ ॲडव्होकेट, तसेच विलासभाऊ कहांडळ. सकाळी ते भेटले होते, ते बोलले ते मी रात्री कुठलंही नियोजन ठेवणार नाही, कीर्तन ऐकण्यासाठी मी आवर्जून उपस्थित राहणार. त्यांनी त्यांचा शब्द पाळला. धन्यवाद विलासभाऊ कहांडळ. तसेच कुठेही कीर्तन महोत्सव असो, भजन असो, काकडं भजन असो, सगळ्यांच्या अगोदर उपस्थित राहून सर्व व्यवस्था करणारे सर्वात तरुण असलेलेच म्हणून मी आमचे आदरणीय आबाजी शेळके मामा, तसेच मृदुंगावर सेवा आहे त्यांची, खूप लांबून आले, मळ्यातून आले, पाण्या पावसातून आले असे ज्ञानेश्वर माऊली बोराडे, तसेच हार्मोनियमवर साथ आहे त्यांची, त्यांच्याकडे अनेक अभंगाच्या चालींचा खजिना आहे असे आमचे सर्वांचे लाडके. ते नसल्यावर आम्हाला भजनात असं मन रमत नाही असे आमचे हार्मोनियम वादक रामभाऊ दादा बोराडे याही या कार्यक्रमास उपस्थित राहिले. तसेच आपणही सर्व व्यस्त नियोजनातून आज प्रत्येकाला रामनवमी, तसेच गावाशेजारी यात्रा, सप्ताह, आज गुढीशेवर एवढं खायचं सोडून तुम्ही नक्की उत्तर ऐकण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचेही मनस्वी आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पायावर मस्तक ठेवतो. मस्तक हे खरंच आजचा दिवस किती भाग्याचा म्हणावं लागेल, कारण की आज ज्यांचा वर्धापन दिन आपण साजरा करण्यासाठी येतोय, इथे उपस्थित राहिलोय ते म्हणजे मारुती राय. आणि आजच्या दिवशी त्यांच्याच आराध्य असलेले भगवान श्री रामचंद्र यांचा जन्मदिवस, काय म्हणतात त्याला, रामनवमी उत्सव. आणि आज भगवान श्रीरामांचेच अतिशय भक्त असलेले संत रामदास स्वामी यांचेही जन्मदिवस. अशा पुण्य पावन पर्वाच्या निमित्ताने जी कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली, मी मलाच धन्यता देतो. विठ्ठल विठ्ठल. अवघाची संसार सुखाचा करीन,
संसार सुखाचा करीन. कुणी रोशन कांदळ किंवा कुणी अमुक महाराज नाही म्हणत, तर माऊली ज्ञानेश्वर म्हणतात. अहो त्यांना काय म्हटलं जातं माहिती का? ज्ञानाचा एखाद्या माणसाला आपण ज्ञानी माणूस म्हणू शकतो, विद्वान माणूस म्हणू शकतो. पण संत जनाबाई माऊलींना काय म्हणतात? ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर. सखा संत जनाबाई माऊलींना ज्ञानाचा बिंदू म्हणत नाही, ज्ञानाची नदी म्हणत नाही, तर ज्ञानाचा सागर म्हणतात. आजचा दिवस तसेच रामनवमीचा दिवस, कारण की हे वर्ष तसेच सर्व भारतवर्षीयांसाठी एकदम शुभच म्हणावं लागेल. कारण याच वर्षी प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये विराजमान झाले आणि सगळे काय म्हणू लागले? हम कथा सुनाते राम सकल गुण राम की, हम कथा सुनाते राम सकल गुण राम की. हे रामायण है पुण्य भूमि श्री राम की, हे रामायण है पुण्य भूमि श्री राम की. आपलं भाग्यच म्हणावं लागेल ज्या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीत. तसेच भगवान प्रभू रामचंद्र कदाचित याही वाटेने पुढे गेले असेल आणि या त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यनगरीत आज त्यांच्याच नामाचा जयघोष या त्रिदिनी महोत्सवाच्या निमित्ताने होत आहे. विठ्ठल विठ्ठल. आज प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस. आज अनेक लाख वर्ष झाले प्रभू रामचंद्र यांनी या पृथ्वी तलावर जीवन समर्पित करून, पण आजही त्यांचं नाव घेतल्यानंतर आपली छाती अभिमानाने फुलते. आपल्या मनामध्ये वेगळेच तरंग निर्माण होतात. प्रभू रामचंद्रांचं नाव घेताच आपलं एक वेगळी प्रसन्नता निर्माण होते. आज प्रभू रामचंद्रांचं मंदिर झालं, पण ते मंदिर निर्माण करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. होय,
पूर्वी रामांचं भव्य असं मंदिर त्यांच्याच पुत्राने लवकुश यांनी बांधलं होतं. पण काही कालांतराने मुघलांचं आक्रमण झालं आणि मुघलांची नीती अशी होती की गावातली या देशातली संस्कृती नष्ट करायची आणि मंदिरं नष्ट करायची. मग त्यावेळेस मोहम्मद घोरी असेल असे अनेक मुघली सरदार मुघली राजे आले आणि त्यांनी आपलं राम मंदिर उद्ध्वस्त केलं. पण ते राम मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतर ते राम मंदिर पुन्हा पुनर्स्थापित व्हावं, पुनर्जीवित व्हावं यासाठी अनेकांनी लाखो जवळजवळ असं म्हणतात की लखनौ गॅजेटमध्ये उल्लेख आहे प्रभू रामचंद्रांच्या अस्मितेसाठी जवळजवळ 5 लाख लोकांनी बलिदान दिलंय. शरयूच्या नदीचे काळचे काळ भरले जायचे. पूर्वी मोगलांचे आक्रमण यायचे त्यावेळेस त्यांना पदव्याच त्या असायच्या काय मूर्ती बंजर. म्हणजे नाशिक वरून निफाड पर्यंत जर मोगलांचं आक्रमण आलं तर रस्त्याने जेवढे मंदिरं लागतील जेवढे पिकं लागतील तेवढे नष्ट केले जायचे. मग त्या प्रभू रामचंद्राचं मंदिर वाचवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं. त्या बलिदानाचं आज चीज झालं. अहो मंदिराची निर्मिती करण्यासाठी अनेक जण सक्षम होते. एक जणांनी ठरवलं असतं तर मंदिराचं पूर्ण बांधकाम केलं असतं, पूर्ण मंदिर बांधलं असतं. पण नाही, मंदिराच्या ट्रस्टनी काय ठरवलं की प्रत्येकाचा हातभार लागला पाहिजे, प्रत्येकाचा खारुताईचा वाटा लागला पाहिजे. यासाठी त्यांनी काय केलं, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत त्यांनी काय केलं, मंदिराची ट्रस्टची पावती फाडली. ती पावती फाडल्यानंतर जवळजवळ मंदिराला इतकं भरभरून दान भेटलं, इतकं दान भरभरून भेटलं. जवळजवळ 5,000 कोटी जमा झाले आणि 5,000 कोटी जमा झाल्यानंतर मंदिराच्या ट्रस्टनी काय केलं, ते पैसे काय केले, एफडी केलं आणि एफडीच्या माध्यमातून जे व्याज भेटलं त्या व्याजाच्या माध्यमातून मंदिराची निर्मिती झाली. आणि आपल्या सर्व भारतवासियांच्या, सर्व महाराष्ट्रीयांच्या आनंदाला सीमा उरल्या नाही. विठ्ठल विठ्ठल अवघाची संसार सुखाचा करीन. अहो मग त्या त्रैलोक्यात आणि त्यावेळेस राम जन्माचे सुद्धा काही कारण आहे ना, भगवंत जन्माला यायचे सुद्धा काही कारण आहे. ज्यावेळेस या पृथ्वीवर धर्म वाढतो त्यावेळेस भगवंत या पृथ्वीवर अवतार धारण करतो. आपल्याला माहिती आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत अभ्युत्थानम् अर्धमच्च तदात्मानं सुजानम्. ज्यावेळेस या धर्मावर ग्लानी येईल त्यावेळेस त्या ग्लानी दूर करण्यासाठी व भक्तांचं रक्षण करण्यासाठी प्रभू स्वयं अवतरित होतात. तसेच प्रभू रामचंद्र जन्माला येण्याची सुद्धा काही कारणे आहेत. कीर्तनातून काही घेऊन नाही गेली तरी चालेल, पण प्रभू रामचंद्र का जन्माला आले याची कारण अवश्य लक्षात घ्या. पहिलं कारण आहे, होय, प्रभू रामचंद्रांचे तसेच संपूर्ण सृष्टीचे शत्रू असलेले कोण, रावण आणि कुंभकर्ण. अहो हे रावण कुंभकर्ण कोण होते, भगवान श्रीहरींचे सेवक होते, द्वारपाल होते. काय नाव त्यांचं, जय आणि विजय. जय विजय हे द्वारपाल होते. ज्यावेळेस सनकादिक ऋषी भगवान परमात्म्याचं श्रीहरींचं दर्शन घेण्यासाठी आले त्यावेळेस हे जय विजय दारात आडवे झाले. त्यावेळेस त्या सनकादिक ऋषींचा राग अनावर झाला. भगवान श्रीहरी आराम करत होते. त्यावेळेस सनकादिक ऋषी म्हणाले, काय आम्हाला भगवंताचं दर्शन घेण्यासाठी तुमची परवानगी घ्यावा लागेल का. त्यावेळेस ते सनकादिक ऋषी इतके संतापले, त्यांनी आपल्याला त्या शाप दिला, जा म्हणा राक्षसासारखं वर्तन करताना जा, राक्षस योनीत जा. आता हे ऐकलं भगवान श्रीहरींनी धावत आले. म्हणत ऋषीजी उशाप द्या मला, उशाप. अहो यांनी आम्हाला तुमच्या दर्शनापासून आम्हाला वंचित ठेवलं, यांना काच उशाप. नाही संतादिकजी, आम्ही सांगतो म्हणून उशाप द्या. ठीक आहे भगवान श्रीहरी, तुम्ही सांगता म्हणून सांगतो. जर यांनी माझी भक्ती केली, तुमची भक्ती केली, पांडुरंग म्हणजे श्रीहरींची भक्ती केली तर त्यांना 7 जन्मात मुक्ती, आणि जर तुम्हाला विरोध केला तर 3 जन्मात मुक्ती. आता जय विजयाने ठरवलं की भगवंता एवढे 7 जन्म तुझी आतुरतेने वाट नाही रे बघू शकत, आम्हाला 3 जन्मात मुक्ती हवी. मग काय करा, तुम्ही आम्हाला मोक्ष
सामर्थ्य प्राप्त करून देण्यासाठी स्वतः या. मग ते पहिल्या याच्यात आले कोण? हिरण्यकशिपू आणि हिरण्यक्ष. दुसऱ्या जन्मात आले रावण आणि कुंभकर्ण. आणि तिसऱ्या जन्मात आले कोण? वक्रदंत आणि शिशुपाल. हे जय विजय. तसेच दुसरं कारण आपल्याला माहिती आहे की जालिंदर नावाचा राक्षस होता. त्याने तिन्ही लोकांवर सत्ता प्रस्थापित केली. स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकांवर सत्ता प्राप्त केली. त्याची सत्ता, त्याची शक्ती सर्व कुठं होती? त्याच्या पत्नीच्या पातिव्रत्यामध्ये होती. म्हणजे पतिव्रतेमध्ये इतकी शक्ती होती की ते कवच जालिंदराला भेटायचं. त्या जालिंदराला भेटल्यानंतर, ते कवच भेटल्यानंतर तो देवतांवर सुद्धा विजय प्राप्त करायचा. सर्व देवता धावत आले आहे. कोणाकडे? श्रीहरीकडे, भगवान विष्णूकडे. भगवान विष्णू म्हणाले, ठीक आहे, जालिंदराची मी करतो व्यवस्था. आता ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं आपण कोणाकडे धावत जातो? मोठे जो सामर्थ्यवान आहे त्याच्याकडे धावत जाणार ना. तसे देवही त्या भगवान श्री विष्णूकडे धावत आले आणि सांगितलं की या जालिंदरापासून आम्हाला आमचं रक्षण करा. त्यावेळेस भगवान श्रीहरींनी बघितलं, विष्णूंनी बघितलं की जालिंदराची शक्ती कशात आहे? तर त्याच्या पत्नीच्या पतिव्रतामध्ये आहे. व त्या जालिंदर ज्यावेळेस युद्धावर गेला, देवतांसोबत युद्ध खेळत असताना भगवान श्रीहरी त्या जालिंदराचं रूप घेतलं आणि त्या जालिंदराचं रूप घेऊन त्यांनी त्या जालिंदराच्या पत्नीचं पातिव्रत्य भंग केलं. ज्यावेळेस सैनिक धावत आला, महाराणी जी जालिंदर राजा मर गए, युद्ध में मर गए. त्यावेळेस ती वृंदा म्हणाली, जालिंदर राजा मर गए तर मग हे समोर कोण आहे? त्यावेळेस भगवान विष्णू, त्या श्रीहरीच्या त्या भगवान विष्णू आपल्या मूळ रूपात प्रकट झाले आणि त्या वृंदेने शाप दिला. जसं मला पती वियोग झाला तसंही तुम्हाला तुमच्या जन्मात, पुढील जन्मात हा तुम्हाला पत्नीचा वियोग सहन करावा लागेल. हे झालं दुसरं कारण. तसेच तिसरं कारण आहे आपले नारद मुनी. आता तुम्ही म्हणसाल नारद मुनींनी भगवान परमात्म्याला का शाप दिला होता? ते तर भगवंताचे अत्यंत लाडके भक्त. कारण एकदा नारद मुनी हिमालयाकडे जात असताना ते त्यांची सेवा करत होते. नारायण नारायण श्रीमद्नारायण नारायण बरोबर हिमालयात कंप्लीट 10 वाजून 10 मिनिटं झाले होते. आणि नारद मुनींना अहंकार, एक अभिमान झाला की माझ्यासारखा भक्त कुणीच नाही. आता अहंकार झाला म्हणजे तो अहंकार संपवायलाच लागतो भगवान पांडुरंगाला. भगवान पांडुरंगाने काय केलं? विश्वमोहिनीचं रूप घेतलं आणि त्या विश्वमोहिनीला बघताच नारद मुनींच्या मनात काम उत्पन्न झाला. त्या नारद मुनीला वाटू लागलं ही विश्वमोहिनी माझी पत्नी व्हावी असं त्यांना वाटू लागलं. आणि ते भगवान श्रीहरींकडे गेले. भगवान श्रीहरींकडे गेले त्यावेळेस विश्वमोहिनीकडे सुरुवातीला गेले त्यावेळेस विश्वमोहिनी म्हणाली, होय मला पाहिजे ना वर, पण कसा? त्या भगवान श्रीहरी विष्णूंसारखा. त्यावेळेस नारद मुनी भगवान श्री विष्णूकडे गेले आणि श्री विष्णूंना सांगितलं की भगवंता मला तुमचं रूप द्या ना, मला हरीचं रूप द्या. आता हरी शब्द वेगळा आणि हरीला जर जोर दिला तर त्याचा उच्चार होतो मरकट. आता भगवान परमात्म्याने नारद मुनींची इच्छा पूर्ण केली. नारद मुनी काय म्हणाले, मला हरीचं रूप द्या. हरीचं म्हणजे बोलता बोलता ते हरी ज्यावेळेस त्यांनी स्वर जास्त लावला त्यावेळेस भगवान परमात्म्याने मरकटाचं रूप दिलं. आणि ज्यावेळेस ते विश्वमोहिनीचं रूप भगवान श्रीहरींनीच घेतलं होतं आणि श्रीहरींनी घेतल्यानंतर ज्यावेळेस ते स्वयंवर चालू होतं त्यावेळेस स्वयंवर चालू असताना त्यावेळेस भगवान पांडुरंगाने विश्वमोहिनीचं रूप घेतलं आणि नारद मुनींना कसलं मुख भेटलं? मरकटाचं. आता ज्यावेळेस नारद मुनींना काय वाटलं की माझ्यासारखं रूप, माझ्यासारखा सुंदर व्यक्ती या जगात का या त्रिलोकात नाही, मी भगवान श्रीहरी सारखा
पण मुळात त्यांचं रूप होतं मर्कटाचं. सगळी सभा हसायला लागली, त्यांच्याकडे पाहून सगळे हसायला लागले, की विश्वमोहिनी सुद्धा हसायला लागली. आता नारद मुनी विचार करू लागले, सगळे जर माझ्याकडे पाहून का हसताय? त्यावेळेस ते आरशात बघतात, त्यावेळेस ते समोर बघतात, तर त्यांचं रूप कसं असतं मर्कटाचं. आता त्या नारद मुनीचा राग अनावर होतो आणि ते राग अनावर झाल्यानंतर ते विश्वमोहिनी भगवान श्रीहरी परत प्रकट होतात आणि ते काय शाप देतात, जा बरं महाराज, जसं तुम्ही पत्नीपासून मला एका स्त्रीपासून वंचित ठेवलं तसंही तुम्ही पुढच्या जन्मात तुमच्या पत्नीपासून तुम्हाला पत्नीचा वियोग घडेल. आणि त्यावेळेस नारदांना त्यांची चूक लक्षात आली आणि मी माझे नाराज असलेले भगवान श्रीहरी परमात्मा यांना शाप दिला, त्या शापाला काहीतरी उशाप हवा, म्हणून त्यांनी शापाला उशाप काय दिला, की ज्याप्रमाणे पत्नीचा वियोग तुम्हाला घडल्यानंतर तुम्हाला तुमची सेवा करण्यासाठी, तसे तुम्हाला युद्धात साथ देण्यासाठी याच मर्कट रूपातले, याच मर्कट रूप धारण करलेले वानर काय करतील, साथ देतील. असे भगवान श्रीरामचंद्र जन्माला यायची असे काही कारण आहेत. त्या कारणांमुळे भगवान श्रीराम या त्रेतायुगामध्ये जन्माला आले. विठ्ठल 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 हा संसार सुखाचा करण्यासाठी भगवान श्रीहरी त्रेतायुगात प्रभू रामचंद्राच्या रूपाने आले. ओ मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो आपण त्यांना. अव राम आजही त्यांचा आदर्श घेतला जातो. आजही आपण म्हणतो रामाचं आचरण, अरे कसं वागावं रामासारखं. कारण रामासारखा पुत्रही नाही, रामासारखा मित्रही नाही, रामासारखा शत्रूही नाही आणि रामासारखा पतीही नाही. आता तुम्ही म्हणशाल कसं, ओ रामासारखा पुत्र नाही. ओ अयोध्येमध्ये तो दिवस येत होता, राज्याभिषेकाचा दिवस येत होता. राम हमारे राजा, राम हमारे राजा, हम उसकी प्रजा, राम हमारे राजा, हम उसकी प्रजा. देवांची मीटिंग भरली. जर प्रभू रामचंद्र जर राज्यसेवेच्या कारभारात गुंतून राहिले तर पुढचं गणित कसं जुळवायचं? म्हणजे पुढचं सीतेचं अपहरण असेल, रावणाला मारायची भूमिका असेल, ती कशी करायची? मग त्या देवानी विनंती केली सरस्वती मातेला आणि त्यांनी मंथरेच्या याच्यात ते उत्पन्न केला. आणि मंथरेच्या याच्यात ते उत्पन्न झाल्यानंतर, द्वेष उत्पन्न झाल्यानंतर ज्यावेळेस मंथरा कैकेयीला सांगू लागली, अगर राम मला राजा होणार, बरं त्याच्या हाताखाली काम करणार, तुला कसं शोभेल, तर राजाची आवडती राणी, मग काय करा, काय कर म्हण. अरे जो राम राजा होणार आहे ना, राम राजा होणार आहे ना, त्या रामाला तू वनवास माग आणि भरताला गादी माग. तर कैकेयी मातेचा सर्वात आवडता पुत्र जर कोण होता तर प्रभू रामचंद्र होते. त्यांनी म्हणाले, मंथरे अगे वेडी झालीस का काय? माझ्या रामाला वनवास आणि माझ्या भरताला गादी माझा भरत तरी सहन करेल का? आणि त्यावेळेस त्या कैकेयी मातेने ज्यावेळेस त्या मंथरेला स्पर्श केला त्यावेळेस तो विकार त्या प्रवेश कैकेयी मातेच्या याच्यात प्रवेश केला. कैकेयी मातेच्या याच्यात प्रवेश केला आणि सगळीकडे आनंद उत्सव साजरा होणार होता. कारण प्रभू रामचंद्र हे सिंहासनावर विराजमान होणार होते. त्याच वेळेस दशरथाकडे कैकेयीने 2 वर मागितले की प्रभू रामचंद्रांना 14 वर्षासाठी वनवास आणि माझ्या भरताला गादी. ज्यावेळेस दशरथाला ही बातमी कळाली त्यावेळेस दशरथ राजा म्हणाले, अगं कैकेयी या ऐवजी तू जर माझे प्राण मागितले असते तर मी क्षणात दिले असते, पण नाही. पण त्यावेळेस कैकेयीने सांगितलं की रघुकुलासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तर काय, वचन. आणि ते वचन दशरथ राजाकडून कैकेयी मातेने घेतलं. प्रभू रामचंद्र आले, संपूर्ण तयारीत आले. राजमुकुट धारण होणार होता, राज्याभिषेक होणार होता. त्या महालामध्ये स्मशान शांतता, कोणी कोणाशी बोलत नव्हतं. सर्वांचे चेहरे म्लान झालेले होते. कैकेयी एका दारात कोपऱ्यात उभी होती.
दशरथ राजांचे अश्रू अनावर होते होते. प्रभू रामचंद्र समोर दशरथ राजाकडे बघतात. पिताजी काय झालं, का रडताय तुम्ही? त्यावेळेस दशरथ राजा म्हणाले, तुझ्या कैकेयी मातेने माझ्याकडून 2 वर मागून घेतले. 2 वर? कुठले वर पिताजी? अहो आपले तर आपल्या रघुकुलाची तर परंपराच आहे ते वर पूर्ण करण्याचे. मग तुम्ही केले का ते पूर्ण? होय केले ना. म्हणून कुठले वर? त्यावेळेस दशरथ राजाने सांगितलं की तुझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास आणि 14 वर्षाचा वनवास आणि भारतासाठी गादी. ते प्रभू रामचंद्राच्या चेहऱ्यावर भाव फुलले. अहो विचार करा, जर एखाद्या गावात एखादा व्यक्ती जर सरपंच पदासाठी तयार उभा राहिला, सर्व गावामध्ये बॅनर लागले, सर्व पंचक्रोशीमध्ये पेढ्यांचं वाटप झालं, सर्व झालं की आता उद्या आपल्याला सरपंच पदाची शपथ घ्यायची आहे. आणि त्याच वेळेस जर कळलं की तुम्ही सरपंच पदाची शपथ न घेता तुम्ही फक्त मंदिराची झाडझूड 10 वर्ष करायची, काय केलं असतं आपण? पण नाही ना. प्रभू रामचंद्र होते ते. प्रभू रामचंद्र म्हणाले, पिताजी वा पहिले ऋषी मुनी आपल्या महालात द्यायचे. त्या महालात आल्यानंतर आपण त्यांची सेवा करायचो. पण माझं भाग्य बघा ना, मी त्या ऋषी मुनींच्या सेवेसाठी या 14 वर्ष वनात जाणार आहे. आणि तुम्ही काय करा, रघुकुल रीत सदा चलिया रघुकुलाची रीत येते. काय? रघुकुल रीत सदा चलिया प्राण जाय पर वचन जाय. एक वेळेस प्राण गेला तरी चालेल, पण रघुकुलाचं वचन जाता कामा नये. ते वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्राने 14 वर्षाचा वनवास धारण केला. आता पुढे वनवास इथं फक्त कोणाला होता? सगळ्यांना माहिती. इथं रामायण रामकथा पण सगळ्यांना माहिती, फक्त रामालाच होता. पण त्यावेळेस सीता मातेचा निरोप घेण्यासाठी आले. त्यावेळेस सीता मातेला कळलं की माझे स्वामी 14 वर्ष वनात जाणार आहे. त्यावेळेस सीता माता अशी नाही म्हणाली, हो रामराव, तुम्ही ज्यावेळेस बायोडाटा दाखवला होता त्यावेळेस तुम्ही वेगळं दाखवलं होतं. आणि हे काय म्हणा, लग्न झाल्या कुठं म्हणा 14 वर्ष म्हणा, हे काय आपल्याला कोणी ठरलं नव्हतं. पण नाही ना, सीता माता होती, पतिव्रता होती. त्यावेळेस प्रभू रामचंद्र सीता मातेला म्हणाले, सीते, माझ्या पिताजींचं वचन पूर्ण करण्यासाठी, माझ्या मातेचं वचन पूर्ण करण्यासाठी मी 14 वर्षाचा वनवास धारण करणार आहे. त्यावेळेस ती सीता माता काय म्हणाली माहिती का? निरुपमा हे रामायणातले पात्र समजणं किती गरजेचं आहे. आपण बघतो समाजात जर एखाद्या मुलाची परिस्थिती जर एखाद्या वेळेस तो उच्च स्तरावर असेल, चुकून त्याची नोकरी गेली किंवा घरातली परिस्थिती बिघडली तर क्षणात ती मुलगी काय करते, साथ सोडून बाहेरही जाते. पण सीता माता होती जनक राजाची अतिशय प्रिय पत्नी, जनक राजाची अतिशय प्रिय अशी पुत्री होती, ती मुलगी होती. अहो तिने आवाज दिला ना, एका वेळेस 1000 नोकरांनी यायच्यात. अहो तिला ऊन लागू नये, तिला वारा लागू नये म्हणून फुलांचा गालिचा आकारला जायचा. अशी राजकुमारी
सीता माता प्रभू रामचंद्राबरोबर वनवासात जाणार होती. म्हणजे जिथं माझे पती, जिथे राघव तिथे सीता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसेच आपण बघतो रामासारखा मित्रही नाही. आता रामाची मैत्री कोणाशी? सुग्रीवाशी. आता सुग्रीवाला काय त्याने प्रभू रामचंद्रांनी काय केलं? किष्किंधाचं राज्य प्राप्त करून दिलं. बरोबर. किष्किंधाचं राज्य प्राप्त करून दिल्यानंतर जे सुग्रीवाचे मोठे बंधू होते बाली, त्यांनी काय केलं होतं? सुग्रीवाच्या पत्नीला पळून दिलं होतं. म्हणून त्या प्रभू रामचंद्राने बाली हा सर्वश्रेष्ठ शक्तिमान असून सुद्धा त्यांनी काय केलं? बालीचा वध करून आपली मित्रता मैत्री सिद्ध केली होती. विठ्ठल 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 म्हणजे रामासारखा पुत्रही नाही, रामासारखा मित्र नाही आणि रामासारखा शत्रूही नाही. आपण बघतो की रामायणातलं अतिशय महत्वाचं पात्र, ज्याला मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी प्रभू रामचंद्राने अवतार धारण केला होता, असे रावण. दशानंद दशग्रंथी. अहो, रावणासारखा पंडित नव्हता. आज आपण तंबाखू मळता रावणाला नावं ठेवतो, पण रावण हा दशग्रंथी होता. म्हणजे 10 ग्रंथ त्याचे मुखद्वार होते. अहो, ब्रह्मदेवाला त्यांनी पंचांग ज्योतिष पाहण्यासाठी ब्रह्मदेवाला त्यांनी त्याची नेमणूक केली होती. आपण ते गणपती बाप्पा मोरया, गणपतीला त्यांनी काय केलं होतं? गांडोळ बांधण्यासाठी ठेवले होते. त्या नवग्रहांना काय केलं होतं? नवग्रहांना पाय देऊन तो काय करायचा? रावण पुढे यायचा आणि त्याच्या सिंहासनावर विराजमान व्हायचा. अहो, त्याच्यासारखा त्रिलोकपती, तिन्ही जगावर, तिन्ही लोकांवर त्याची सत्ता होती. ओ राम, भगवान शिवशंकराचा सर्वात प्रिय. अहो, त्याने हिमालय सुद्धा हलवण्याचा प्रयत्न केला होता. आजही आपण प्रत्येक जण त्या भगवान शिवशंकराची स्तुती ऐकतो ना, ती रावणाने निर्माण केली. कोणती? जटाटवी गलज्जलम प्रवाह पावितस्थले कलेवलंबलंबदं भुजंगतुंग मालिकं टमट्टमट्टमट्टमट्टमनी निनाद भर्यं चकार जन्मतांडव शिवा शिव शिवं. जटाकटी वहंस ब्रह्मण्यडिंब निर्जरे विलोलवीच विल्लरी विराजमान मूर्धनि दगद 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 चलत पावक किशोर चंद्रशेखर प्रतिशतम मम. ही स्तुती जी आहे भगवान रावणाने रचित केली होती भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी. म्हणजे तरी प्रभू श्रीराम ज्यावेळेस सेतूचं निर्माण केलं, त्यावेळेस प्रभू श्रीमान रामाने दूत पाठवलं, अंगदाला पाठवलं, शिष्टाईसाठी अंगदाला पाठवलं आणि सांगितलं, हे रावण, तू दशग्रंथी आहेत, दशानंद आहेत, विद्वान आहेत, पंडित आहेत. जरी आम्हाला इथे येण्यासाठी एवढे कष्ट लागले असेल, पण तू जर माझ्या ज्या सीतेचं, माझ्या पत्नीचं हरण केलंय, तू जर त्या सीतेला जर सोडत असाल तर हा युद्धाचा प्रसंग इथेच टळू शकतो. म्हणजे रामासारखा शत्रूही नाही. आणि ज्यावेळेस रावणाचा वध केल्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांनी काय केलं? रावणाचा वध केला. ज्यावेळेस रावण मरण अवस्थेत पडलेला होता, त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी आपल्या भाचा लक्ष्मणला आज्ञा केली. काय? लक्ष्मणा, जा म्हण, हा रावण हा विद्वान आहे, पंडित आहे, दशग्रंथी आहे. 10 एक वेळेस ते 10 माणसं विचार करू शकतात, तू एकटा विचार करतो. म्हणजे 10 क्षेत्रातले, कुणी कृषी क्षेत्र असेल, कुणी विज्ञान क्षेत्र असेल, म्हणजे असे 10 क्षेत्रातले माणसं एका वेळेस एका मिनिटाचे विचार करू शकतात. तो रावण एका क्षणात तो विचार करायचा. रावणाचे 3 स्वप्न होते. काय? या समुद्राचं खारं पाणी गोड करायचं, दुसरं होतं सुवर्णाला सुगंध प्राप्त करून द्यायचं, आणि तिसरं स्वप्न काय होतं? स्वर्गापर्यंत काय करायचं? डायरेक्ट शिडी निर्माण करायचं. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणाले, जा म्हणे लक्ष्मणा, त्या रावणाकडून राजनीतीचे गडे घे. 14 चौकड्यांचं राज्य होतं. जवळजवळ 5 लाख घरं त्याची दगडाची, 7 लाख घरं विटांची.
काही कोटी घरं कास्याची, काही कोटी घरं सोन्याची, असा हा रावण त्यांनी असा उत्तम असा राजा होता, पण त्याला काही दुर्बुद्धी सुचली म्हणून असा वागला. जा म्हणा त्याच्याकडून राजकारणातले काही धडे घे. ज्यावेळेस लक्ष्मण रावणाच्या मुखाजवळ जाऊन उभा राहिला, रावण काहीच बोलले नाही. त्यावेळेस परत लक्ष्मण परत आला. म्हण काय झालं लक्ष्मणा? सांगितलं रावणाने काही तुला? लक्ष्मणाने मानला. म्हणा नाही. म्हण काय? अरे लक्ष्मणा, अरे भ्राता लक्ष्मण, ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी ज्ञान प्राप्त करायचं आहे ना, त्याच्या मुखाजवळ नाही जायचं, तर त्याचे काय करायचे? चरणाजवळ जायचं, तेव्हा ते ज्ञानाची प्राप्ती होते. मग त्या प्रभू रामचंद्रांचा आदेश त्या लक्ष्मणाने पाळला आणि लक्ष्मण रावणाच्या चरणाजवळ गेले आणि अध्याय त्या रावणाने लक्ष्मणाला सांगितले. म्हणजे रामासारखा शत्रूही नाही. असे प्रभू रामचंद्रांची आज श्री रामनवमी. विठ्ठल 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 महासंसार सुखाचा करायचा आहे. कसा करायचा आहे? तर माऊली आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सुखाचा करीन प्रतिज्ञा कोण करते? मागणी कोण करते? आज त्या माऊलींच्या दर्शनासाठी दिवसभर रांगेत उभं राहावं लागतं. त्यावेळेस माऊलींचं दर्शन होतं. पण माऊली हयात असताना त्यांच्यावर काय परिस्थिती होती? आज त्यांचं मुख बघतात अनेकांचं जीवन पवित्र होतं, पण त्याच माऊलीचं मुख
बघितल्यानंतर काही जण लोक थुंकायचे, काय म्हणायचे, का रे संन्यासाच्या कारत्या, काल आमच्या डोळ्यासमोर, आज तू आमच्या डोळ्यासमोर आला आणि आमचा आज दिवस खराब जाणार. ज्यावेळेस माऊली मधुकरी मागण्यासाठी त्या आळंदी गावात जायचे त्यावेळेस त्या संन्यासाची कार्टी म्हणून त्या माऊलींना हिणवलं जायचं. अहो एवढंच काय, हा संसार सुखाचा करण्यासाठी एकदा एक व्यक्ती सूर्याला अर्घ देत होता. मुक्ताबाई, निवृत्ती दादा, सोपान काका उपाशी होती. आज त्या माऊलीच्या नावावर संपूर्ण जग पोट भरतं. आजही त्या आळंदीमध्ये 24 तास महाप्रसाद चालतो, पण त्या आळंदीमध्ये माऊलींना सुद्धा 8-8 दिवस उपवास सहन करावा लागतो. ज्यावेळेस माऊली मधुकरी मागण्यासाठी सकाळी त्या ब्रह्मवृद्धाकडे जातात, त्यावेळेस ब्रह्मवृद्ध सूर्याला अर्घ्य देत असतो. त्यावेळेस माऊली म्हणतात, माऊली ज्यावेळेस ते भिक्षा मागतात त्यावेळेस तो संन्यास तो काय म्हणतो, अरे तो माऊलींचं ते माऊलींना समोर बघताच तो आपला ते पात्र ते फेकून देतो आणि माऊलींच्या कानाखाली कानशिलात लावतो. अहो त्या माऊलींना किती कष्ट सहन करावे लागले. ते माऊली शपथ घेतात का अवघाची संसार सुखाचा करेल. अहो माऊली गुरुमती साक्षात, ते कळायला उशीर लागला. साक्षात पांडुरंगाचे अवतार होते, काय महाविष्णूचा वर्षाचं आयुष्य लाभलं माऊलींना, पण 22 वर्षामध्ये असं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं. आपल्या सर्वांना पसायदान असेल, हरिपाठ असेल, ज्ञानेश्वरी असेल, यासारखे अमृतानुभव असेल, चांगदेव पासष्टी असेल, यासारखे महान ग्रंथ आपल्यासाठी उपलब्ध करून दिले. आज त्या माऊलीमुळेच माणूस माणसात आईला आई आणि बहिणीला बहीण म्हणतो, त्या माऊलींच्या कृपेमुळेच. पण त्या माऊलींना हा संसार सुखाचा करण्यासाठी किती त्रास सहन करावा लागला, किती दिवस उपवास सहन करावा लागला. आणि माऊली समाधीस्थ झाले, त्यांची योग्यता काय, विमानाची दाटी पुष्पांचा विमानाची
त्याच माऊलींसाठी विमानांची दाटी झाली होती. सर्व देव, स्वर्गातले सर्व देव त्या आळंदीमध्ये जमा झाले होते माऊलींना निरोप देण्यासाठी. म्हणजे हा संसार सुखाचा करण्यासाठी त्यांनी अनेक अथक परिश्रम सहन केले. त्यावेळेस हा संसार सुखमय झाला. पण त्यानंतर काय करायचं माऊलीने अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. जाईन ग मायेतया पंढरपुरा, 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 भेटेल माहेरा आपुलिया, भेटेल माहेरा आपुलिया, जाईन ग मायेतया पंढरपुरा, जाईन ग मायेतया पंढरपुरा, भेटेल माहेरा आपुलिया, भेटेल माहेरा आपुलिया, जाईन ग मायेतया पंढरपुरा, जाईन ग मायेतया पंढरपुरा. माऊली काय म्हणतात? जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा बोलिया. मग माऊली असं काय नाही म्हणाले? जाईन गे मी नाशिकला, किंवा जाईन गे मी त्र्यंबकेश्वरला, किंवा जाईन गे मी अमेरिकेला. पंढरपूरच का? कारण पंढरपुरात कोण आहे? सुंदर दे जानव बेबीचे वरे, सुंदर दे जानव बेबीचे वरी, जानव बेबीचे वरी, सुंदर दे जानव बेबीचे वरी, करकटेवरी ठेवूनिया, करकटेवरी ठेवूनिया. म्हणजे कमरेवर हात ठेवून सुंदर असं भगवंताचं स्वरूप, पांडुरंगाचं अधिष्ठान असलेलं कोणतं गाव? इथं पंढरपूरला कोण कोण गेला? हात वरती करावर. मग हात नाही का तुम्हाला वरती करायला? काय नाचता राव, एवढे तर नवीन लग्न झाल्यावर असले नसते. म्हणजे ते पंढरपूरमध्ये काय आहे? माहेर आहे. कोणाचं? संतांचं. आपण ते अभंग नेहमी प्रत्येक जण ऐकत असेल. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. पुढचं चरण खूप मधुर. बाप सांगायचं तात्पर्य एवढंच. प्रत्येक महिन्याचा ज्यावेळेस विवाह होतो, किती सुख बसते असेल तिला, किती म्हणजे दोन्ही टाइम गुलाबजामचा खास असेल किंवा आरामदायी जीवन असेल, कुठलाही दुःखाचा एवढाही नवलश नसेल. पण ज्यावेळेस दिवाळी येते, ज्यावेळेस काय येतं, त्यावेळेस काय येतं? आपाप कुठली ओढ लागते? माहेरची. म्हणजे सासरी किती आनंदात असते, 3 मजली बंगला असला, मात्र माहेर झोपडी जरी असली तरी त्या झोपडीची ओढ, त्या माहेराची ओढ कोणाला असते? त्या सासूरवासींना असते. तसेच प्रत्येक वारकऱ्याला ओढ असते आषाढी कार्तिकीची. एकदा एकनाथ महाराज
नाथ महाराज ज्यावेळेस नवरात्रीचा उत्सव असतो त्यावेळेस नाथ महाराज त्या देवीच्या याच्यात जातात, देवीच्या रावळात जातात, देवीच्या मंदिरात जातात. त्यावेळेस सगळे भक्तजन म्हणतात या 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 पांडुरंगाचे अतिशय प्रिय भक्त असलेले नाथ महाराज या, आज देवीचा गोंधळ होऊ द्या. पण त्या देवीचं रूप न्याहाळत असताना त्या एकनाथ महाराजांना आपल्या बापाची बाप रखुमा देवी गुरु ते पांडुरंगाचं रूप दिसतात आणि ते एकनाथ महाराज काय म्हणतात, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची राधी हो, 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 गोंधळी गजूचा शुभे वाळवली हो, गोंधळी गजूचा शुभे वाळवली हो, एका जनार्दनी आंबा उभे कर देवरी गती 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 हो, उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कुंभाबाई माऊली जाओ, उदो बोला उदो बोला उदो बोला कुंभाबाई माऊली जाओ. या नाथ महाराजांना देवीच्या रूपामध्ये कोणाचं रूप दिसतं, पांडुरंगाचं आपल्या बाबाचं रूप दिसतं. तसेच एखादी सासूवासीन स्त्री असेल तर त्यांच्या वडिलांच्या वयाचा एखादा पुरुष दिसला तर नकळत तिचे 4 पावलं पुढे जातात. ती काय असेल, दादा असेल, आप्पा असेल, पप्पा असेल, दादा काहीतरी नकळत तिच्या तोंडावर शब्द येतात. म्हणून माऊली काय म्हणतात, जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. त्या माहेराला भेटेल, त्या पंढरपुराला भेटेल. मग तिथे गेल्यानंतर मी कुठं काय करेन, माऊली अभंगाच्या तिसऱ्याच्या सर्व सुकृताचे फळ मिळाईल, सर्व सुकृताचे फळ मिळाईल, सर्व सुकृताचे फळ मिळाईल, सर्व पंढरपूरला गेल्यानंतर मी काय करेन, माझ्या सर्व सुकृताचे फळ मिळेल. आपण जातो ना आषाढीला, कार्तिकेला, वारीला. आपलं शरीर पंढरपुरात राहतं पण आपलं मन कुठं राहतं, घरी. माझी सुनबाई आता काय करीत असेल, टीव्ही पाहत असेल, कपालगाव झोपली असेल. तिला तर मी वैरण सांगितली होती, या टायमाला वैरण आणायची वेळ आहे, तिने वैरण आणली का? किंवा माझं पोरगा पुढे इडत असेल, या टायमाला त्याला वासरू सोडायला सांगितलं होतं का, एखाद्या वासरा मागच पळतंय अजून. पण आपलं शरीर पंढरपूरमध्ये राहतं, मात्र आपलं मन कुठं राहतं, इकडं राहतं. तसं माऊलींचं नव्हतं. माऊली काय म्हणत्या, सर्व सुकृताचे फळ मी नाही. आणि भगवान काय विचारेल, क्षेम मी देईन पांडुरंगा.
म्हणजे भगवंताचं म्हणजे आपण भगवंताच्या दर्शनाला जातो, आषाढीला जातो, कार्तिकीला जातो. म्हणजे विचार करा, आपण त्या भगवंताला किंवा आपण भगवान मारुती राय असेल आपले, त्या मारुती रायाला विचारलं का कधी, मारुती राया कसा आहेस? या हायवेने एवढ्या गाड्या झाल्या, त्या गाड्याने तुझं डोकं तर दुखत नाही का? असं कधी विचारत होता आपण? नाही ना. पण माऊली काय म्हणतात, मी त्या पंढरपूरला जाईन आणि भगवंताचं क्षेम कुशल विचारीन. आपलं तसंच आपण पंढरपुरात जातो, पण आपलं मन सगळं तसं भगवंताच्या चरणी अर्पण करत नाही. आपण तुकाराम महाराजांचं उदाहरण देतो. अहो, तुकाराम महाराजांच्या 4 पिढ्यांमध्ये भगवान पांडुरंगाकडे त्यांनी काहीच मागितलं नव्हतं. म्हणजे तुकाराम महाराजांचे जे वंशज, त्यांचे पिता असेल, त्यांचे आजोबा असेल, 15 दिवसाला वारी भगवान पांडुरंगाचे करायचे. ज्यावेळेस ते अभिमानाने जायचे त्यावेळेस भगवान पांडुरंग आपली नजर खाली करायचा आणि विचारायचा, विश्वंभरजे माझा काय करीता? त्यावेळेस ते म्हणाले, भगवंता तू तर आम्हाला सर्व दिलंय, तुझ्याकडे काय मागायचंय? नंतर आले तुकाराम महाराज पण वारी करायचे. तुकाराम महाराजांना सुद्धा भगवान पांडुरंगाने विचारलं, तुकाराम महाराज, तुकोबा, अहो काहीतरी मागा. मग त्या तुकोबांनी एक दान मागितलं. कुठलं? हे तुकाराम महाराजांच्या जागेवर आपण असतो तर आपण मागितलं असतं, आमची गाय 3 लिटर दूध देते तर 7 लिटर देऊ दे. मी ज्या कंपनीत 300 रुपये रोजाने कामाला जातो त्या ठिकाणी 1000 रुपये रोज होऊ दे. हे असं शुल्लक दान मागितलं असतं. पण ते तुकाराम महाराज होते. एखाद्या वेळेस योग आला तर त्यांचंही चरित्र आपण ऐकू. खरंच ते तुकाराम महाराज होते. ते काय म्हणतात, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायन आवडी याची माझी सर्व जोडी, नरगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, तुका मने गर्भवासी सुखी खानावे आमासी. भगवान पांडुरंगाकडे त्यांनी दान मागितलं. मग त्या पंढरपुरामध्ये आपण जातो. पंढरपुरामध्ये अनेक जण आपण इथे उपस्थित असलेले, जरी कमी उपस्थित असलेले, तरी गर्दी नसते तरी गर्दी लोक येतात. म्हणजे जे भगवान पांडुरंग परमात्मा प्रभू राम सियावर, प्रभू श्रीरामचंद्रावर जे प्रेम करतात ती इथे उपस्थित आहे. नाहीतर सोशल मीडियावर, टीव्हीवर, हिंदू धर्मावर अनेक टप्पा करणारे अनेक जण आपल्याला भेटतील. पण ज्यावेळेस प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं जिथं नामघोष होतो तिथं मात्र कमी उपस्थिती दिसेल. अशा
त्या पंढरपुरामध्ये आपले सर्व वारकरी एक मुखाने एक टाळीने एकच भजन करतात. काय? विठोबा रखुमाई रामनवमीचा उत्सव आहे तर आज भजन झालं पाहिजे. बरोबर आहे की नाही? खाली उपस्थित असलेले बरोबर आहे की नाही? भजन झालं पाहिजे. कोणाचं? रामाचं ना. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 मना राम 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 सीता राम 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 राजा 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 राम 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 राजा राम 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 सीता 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 राम राम राम. श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय 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 जय राम. भजन केल्याने मन मोकळं होतं का? अंग मोकळं होतं? काय मोकळं होतं? शरीर आणि मन मोकळं होतं. बरोबर आहे की नाही? जे या जन्मात येऊन आपण भगवान पांडुरंगाचं असेल किंवा देवाचं भजन करू तेच आयुष्य हे आपण गेल्यानंतर ठरलं जातं. म्हणजे तुम्ही आयुष्यभर किती मुलांच्या बिया भरल्या, किती मुलांसाठी किती बंगले बांधले, किती तुम्ही वाटण्या केल्या, किती हे केलं, हे मोजले नाही जात. ज्यावेळेस हिशोब वरती केला जातो ना त्यावेळेस काय हिशोब केला जातो? तुम्ही खाली तुला कशासाठी पाठवलंय ते काम तू आधी केलंय का? तुला ज्या भगवंताच्या सेवेसाठी पाठवले, भगवंताचं नाम घेण्यासाठी पाठवले ते तू केलंय का? याचा हिशोबाची नोंद होती. म्हणून हे भजन करायचं. आपण मंदिराचा वर्धापन दिन करतोय. मंदिर आपण बघतोय की गाव तिथं मंदिर दिसतंच. असं तुम्ही एखादं गाव बघितलं की त्या गावात मंदिरच नाही, कुठल्याच देवाचं मंदिर नाही, असं कुठलं गाव बघितलं की तुम्ही? तात्या बघितलं का तुम्ही कधी? नाही ना.
मुळात मंदिराची निर्मितीत आपल्या ऋषीमुनींनी अशा ठिकाणी वैज्ञानिक कारणे द्याला, जिथं सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक, डोक्यामध्ये कितीही टेन्शन असो, किती मानसिक ताणतणाव असो, ज्यावेळेस आपण प्रातःकाली उठतो, ब्रह्ममुहूर्तावर उठतो, त्यावेळेस त्या भगवंताचं स्वरूप बघतो, अचानक ती नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आता पूर्वी म्हणतो, आता माहिती नाही, आता तर डायरेक्ट मंदिरात लोक चपला घालून जातात, कुठं घालून जातात. पण पूर्वी घरापासून मंदिरापर्यंत लोक काय यायचे, बिना चपलांचे, बिना बुटांचे यायचे. मग ते बिना बुटांचे, बिना चपलांचे येत असताना त्याच्या तळपायाला काय व्हायचं, ते खडे रुतायचे, ॲक्युपंक्चर व्हायचं. म्हणजे शरीर ज्यावेळेस आपलं निद्रा अवस्थेत राहतं, निद्रा अवस्थेतून उठल्यानंतर ज्यावेळेस सुरुवातीलाच आपण ते म्हणतो ना, शतपावली असेल किंवा ते चालतो, त्यावेळेस लोक आंघोळ करून, स्नान विधी करून मंदिरात भगवंताचं दर्शन घेण्यासाठी यायचे. त्यावेळेस ते कडे पायाला लागायचे, ॲक्युपंक्चर व्हायचं, त्यामुळे रक्तवाहिन्या सुरळीत होत्या, रक्त व्यवस्थित व्हायला जायचं, त्यामुळं अटॅकही लोकांना कमी यायचे. मग आल्यानंतर मंदिराची फरशी बघितलं असेल, आपली मंदिराचं निरीक्षण केलं असेल, आपल्या मंदिरात अनेक जण गेले असेल, पहिली फरशी काय लागते, चोपडी, गुळगुळीत एक अशी चोपडी आहे, खरबुडी लागते, बरोबर. त्यांनी काय होतं, ते खरबुडेपणा आपल्या तळपायाला लागल्यामुळे ऑटोमॅटिक आपल्या मस्तिष्क म्हणजे मेंदूच्या नसा कार्यान्वित होत्यात. त्यानंतर आपल्याला लागते सप्तधातूची घंटा, बरोबर. तुम्ही अनेक घरं बघितली असेल, घरात कधी घंटा बघितली का? ती मंदिरातच घंटा दिसेल, सप्तधातू, त्याचे लोखंड, कास्य, सोनं, चांदी असे सप्तधातू वापरलेले असतात. ती घंटा वाजते, टन. 7 सेकंदाची ऊर्जा, तांबाचे कळस असतो, त्या कळसातून ती ऊर्जा घंटातून परावर्तित होते आणि आपल्या शरीरात संचार करते. ते 7 सेकंद माणूस पूर्ण विसरून जातो. कधी कधी असंही जर चांगल्या भावनेने जर पूर्ण समर्पण करून त्या मंदिरात प्रवेश केला तर आपलं अस्तित्व सुद्धा त्या 7 सेकंदात विसरून जाण्याची क्षमता आहे. ते 7 सेकंदाचा प्रतिध्वनी आपल्या शरीरात संचार करतो. नंतर आपल्याला दिसतं भगवंताचं रूप, म्हणजे आपल्याच मंदिराचं रूप धरू आपण, मारुतीरायांचं रूप दिसतं, गदा धरलेली ती मारुतीरायांचं रूप दिसतं. ज्यावेळेस मारुतीरायांचं दर्शन घेतो त्यावेळेस तळ हातावर दिवा असतो, अचानक आपण हात काय करतो, असा फिरवतो ना, आरती घेतो ना. म्हणजे त्या आरती घेतल्यानंतर आपल्या तळ हाताचे ते काय होतात, ज्ञानेंद्रिय, रसेंद्रिय जे आपले स्नायू आहे ना, ते स्पर्श होतात, त्या ज्योतीला स्पर्श होतात, ते कार्यान्वित होतात. मग कार्यान्वित झाल्यानंतर आजूबाजूला काय, मंदिरात काय असतं, फुलं असतात का दगड असतात? तुम्ही जर मंदिरात गेले असेल, भगवंताचं जर मूर्तीसमोर काय असतं, फुलं असतात का दगडाचे? फुलं असतात, बरोबर. मग त्या फुलांचा वास येतो का दुस्वास येतो, दुर्गंध येतो का वास येतो? वास येतो. त्या सुगंधाने त्या सुरुवातीचा जे ब्रह्ममुहूर्त असतो, आपली हवा थांबलेली असते, ऑक्सिजन पूर्ण हवेत असतो, तो सुगंध आपल्या नासिकेमध्ये जातो आणि आपल्या नासिकेतल्या ते स्नायू मोकळे करतो. म्हणून या मंदिराची निर्मिती आहे. त्यामुळे मंदिरं हे गावात असायची. आणि आज ज्या हनुमंताची मंदिरं प्रत्येक गावागावामध्ये ज्यांनी प्रतिस्थापित केली, अशा रामदास स्वामींचा सुद्धा जन्मदिवस, बरोबर माहिती ना. ते रामदास स्वामी ज्यावेळेस भिक्षा मागण्यासाठी सकाळी सकाळी जायचे, ओम भगवती भिक्षाम देही. आता ज्यावेळेस प्रत्येक 5 घरं, ते फक्त 5च घरं मागायचे, जे भेटत त्याच्यातच समाधान मारायचे आणि मारुतीरायाच्या मंदिरात भगवान श्रीरामांचं भजन करायचे. त्या भगवान श्रीरामांचं भजन करायचे. एक दिवशी काय झालं, एक बाई सारवत होती. आता नवीन मुलींना माहिती की नाही काय माहिती सारवणं, पण ते भिंत पूर्वी पोचारा घ्यायचा, तो मातीमध्ये बुडवायचा, ते भिंती सारवायच्या. तर ती बाई ती भिंत सारवत होती आणि घरात काहीतरी वाद झाला होता, नवऱ्यासोबत वाद झाला होता. त्यामुळे ते रामदास स्वामी गेले कुठं, त्या बाईच्या दारात गेले. आता ती घरात ती पोचारा मारित होती आणि रामदास स्वामी गेले, म्हणाले ओम भगवती भिक्षाम देही. आणि तिने मागचा पुढचा विचार नाही केला. तिच्या डोक्यात काय होतं, नवऱ्यासोबत वाद. ती म्हणती यांना काय रोजची मला महिन्यांची कटकट, रोज येतात मागायला, कोणी येतं आणि ती काय करते, पोचारा फेकून मारते. आता रामदास स्वामी काय करतात, त्या पोचाऱ्याला प्रसाद म्हणून स्वीकार करतात आणि रामदास स्वामी जातात. आता त्यावेळेस त्यावेळेस विचारायला येते, शेजारी असे, शेजारी काय म्हणते. आता शेजारच्याला माहिती राहतं, आपल्या घरात काय चालू आहे आपल्याला माहिती नसतं, पण आपल्या शेजारच्याला माहिती असतं. त्या शेजारीने बघितलं होतं की रामदास स्वामी यांच्याकडे भिक्षा मागितलेली असताना यांनी घरातून काहीतरी फेकून मारलं. ती गेली म्हणाली, काय का सगळे
सकाळी जे रामदास स्वामी आले होते त्यांना भिक्षा काय दिली? अरे कोण रामदास स्वामी? मला नाही माहिती म्हणा. अगं मला असं काय खोटं बोलते मला. ते सकाळी आले होते, ओम भगवती भिक्षा म्हणते. मग तिला पश्चाताप होतो आणि ती म्हणते काय रामदास स्वामी माझ्या घरी आले होते. आता त्यांचा नित्य नेम काय? 5च घरं मागायचा. कधी या गल्लीतले मागतील, कधी त्या गल्लीतले मागतील, कधी या गावातले मागतील, त्या गावातले मागतील. रामदास स्वामींचं नाव प्रचलित झालेलं होतं. त्या महिलेला पश्चाताप होतो आणि ती म्हणते कुठे स्वामीजी, मला त्यांना चुकीची माझ्या अपराधाची क्षमा मागायची. आणि ज्यावेळेस रामदास स्वामींकडे गेली ती स्त्री रामदास स्वामींकडे गेली तर रामदास स्वामी काय करत होते? ज्या महिलेने पोचारा मारून फेकलेलं होतं ना ते फडकं व्यवस्थित धुतलेलं होतं. ते धुतलेलं व्यवस्थित होतं. त्याच्या चिंध्या केलेल्या होत्या आणि चिंध्या करून ते काय करत होते? देवाच्या दिव्यासाठी काय बोलत होते? वाद बोलत होते. आणि त्यावेळेस ती स्त्री म्हणाली मी खरंच आभागी. मला तुमच्यासारखे सत्पुरुष माझ्या दाराशी आले, त्यांना खाण्यासाठी मी 2 घास नाही विचारले आणि तुम्हाला काही दान देऊ नाही शकले. मी खरंच आभागी. रामदास स्वामी स्मित हास्य केलं. रामदास स्वामी म्हणाले अगं फळं फुलं ते काय म्हणताना ते सर्व धनधान्य सप्तधान्य सगळेच देतात ग. तू मला असं दान दिलंय, असं हे दिलंय की तू दिलेले जे पोचार आहे ना त्याच्या वाती आज त्या भगवंताच्या दिव्यासाठी काम येणार आहे. म्हणजे किती सकारात्मक गोष्ट त्यांनी घेतली त्याच्यातून. एखादा आजचा जर साधू असता तर पोचारा फेकून मारतो काय, जाय तुझ्या घराचा नाश होईल. आजचे असे साधू नव्हे ते बोधू. आणि अशा रामदास स्वामींचं त्यांनी संसार केला नाही पण संसारातले मंगलाष्टक आपण बघतो. कुठेही लग्न कार्य लागत असेल ते लग्न कार्यातले मंगलाष्टक आपण त्या रामदास स्वामींनी रचलेले मंगलाष्टक आपण ऐकतो. अशा रामदास स्वामींचा जन्मदिवस आणि या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या 3ऱ्या दिवसाची सेवा आज माझ्यासारख्या पामराकडे दिली. आता माऊलीने सांगितले अवघाचे संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोके. पण ते आनंद तिन्ही लोक भरण्यासाठी माऊलींना काय त्रास झाला हे आपण ऐकलं. तसे संसार सुखाचा करण्यासाठी भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले. का आले ही कारणे जाणून घेतली आपण. मग संसार सुखाचा झाला पुढे काय? जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा बोलिया. त्यांनी माहेराची निवड केली. त्यानंतर माहेराला गेल्यानंतर काय करायचं? माऊली म्हणत्या सर्व सुकृताचे फळ मी लाईन क्षेम मी देईन पांडुरंगा. मात्र पुढं काय? तर माऊली अभंगाच्या 14च्या परम
हनुमान मंदिर वर्धापन दिन त्रिदिनी महोत्सवातली तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या बामाराकडे ग्रामवासियांनी तसेच शिरापूर ग्रामस्थ तसेच शिरापूर भजनी मंडळ यांनी जी तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे दिली त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व त्यांच्या चरणी मी माझी कृतज्ञता भावना व्यक्त करतो व त्यांच्या चरणी माझे नतमस्तक लावतो। तसेच या कार्यक्रमासाठी गुरुवर्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडत आहे। उपस्थिती किती याला महत्त्व नाही, या धर्ममंडपामध्ये कोणाचा जयघोष होतो याला महत्त्व आहे। आपण किती मोठ्या प्रमाणात कार्यक्रम केला याला महत्त्व नाही, आपण त्या दरम्यान भगवंताचं नामचिंतन किती वेळेस केलं हे महत्त्वाचं आहे। या भगवंताचं नामचिंतन अखंड चिंतन ठेवण्यासाठी अखंड हा हरिनाम सप्ताह वर्ष 6वं, कोरोनासारखी महामारी आली तरी त्या महामारीमध्ये सुद्धा हा सप्ताह चालू होता हे विशेष। आणि जवळजवळ अर्धत पूर्ण झाले।